हा प्रवास जो होता तो गेल्या वर्षीपासून चालू झाला आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्रवासामध्ये माझ्या पूर्ण फॅमिलीने मला खूप साथ दिले आणि त्याच्यामुळे आज आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण आलेत। जसे की स्नेहल, अमू, माई, दीदी, ताई, अंकिता, आयप्पा, सगळे भावाजी माझे। तर मंडळी आपले फायनली सगळ्यांच्या थाली आलेत। तर तुम्हाला दाखवतो व्हेज थालीमध्ये काय काय आहे। मी भाकरी घेतली, पापड आहे, सोलकढी आहे, स्वीट्समध्ये गुलाबजामुन आहे आणि हा बुंदी रायता आहे, त्यानंतर पनीरची भाजी आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आहे अक्षय नागवेकर। तर आज आहे 20 ऑगस्ट आणि आज आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि त्याच्यासाठी हा सगळं तुम्ही मागे बघत असेल, हा पूर्ण फॅमिलीने माझ्या पूर्ण रेडी केले आणि सगळे असतात तुला सिंहाचा वाटा बनवण्यासाठी स्नेहल, अमृता आणि भावाजी या तिघांनी हा 1K सबस्क्रायबरचा डेकोरेशन म्हणजे बनवलं आहे आणि त्यासाठी तुमची साथ खूप महत्त्वाची होती। तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्याच्यामुळे 1K आपले सबस्क्रायबर पूर्ण आलेत। तर असेच आपल्याला साथ द्या आणि आपल्या चॅनल अजून खूप मोठा करायचा आपल्याला। तर आता सुरुवात करतो, आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करतोय, म्हणजे सगळं त्यांनीच केले 1K सबस्क्रायबरचा आणि त्यासाठी आलेत ओवी। अंशू बाबूचा बड्डे आपल्या उद्या। अंशू बाबूची आजी आजोबा आहेत, आई पप्पा आहेत, माई आहे आणि तिकडे अमृता आणि भावाजी आहेत। तर सगळे आज जमलेत आपले 1K सबस्क्रायबरची सेलिब्रेशन करण्यासाठी। आज मी 1K सबस्क्रायबरचा आपला केक कट करतोय, पण हा प्रवास जो होता तो गेल्या वर्षीपासून चालू झाला आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्रवासामध्ये माझ्या पूर्ण फॅमिलीने मला खूप साथ दिले आणि त्याच्यामुळे आज आपले 1K सबस्क्रायबर पूर्ण आलेत। जसे की स्नेहल, अमू, माई, दीदी, ताई, अंकिता, आयप्पा, सगळे भावाजी माझे। आणि ॲक्च्युली त्यांना म्हणजे कसं तर फर्स्ट टाईम आपण जेव्हा व्हिडिओ कॅमेरा फेस करतो तेव्हा थोडा वेगळं वाटतंच, तरीसुद्धा त्यांनी माझ्यासाठी एवढे प्रयत्न केले। आईने पण गेल्या वर्षी मी व्हिडिओ चालू केला यूट्यूब तेव्हा आईने पण खूप मदत केली, म्हणजे असं आईला पण पहिल्यांदा फेस करताना थोडं वेगळं वाटत होतं, पण काय नाही, पण आई, पप्पा, बहिणी सगळे भाऊ सगळे बिंदास व्हिडिओ समोर म्हणजे कॅमेऱ्यासमोर आता सवय झाली ऑलमोस्ट सगळ्यांना, थोडेफार सगळे बोलत असतात। तर आज तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आहात। आज सगळे जे आपल्या घरी बसून किंवा कुठे व्हिडिओ बघत असतात खूप बरं वाटतं आणि खूप लोकांच्या आज म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांचे कमेंटसुद्धा आलेत आणि खूप चांगलं वाटलं तुमचं कमेंट वाचून। असेच कमेंट करत राहा, व्हिडिओ शेअर करा, खूप बरं वाटतं। जेवढे तुम्ही व्हिडिओ शेअर आणि लाईक किंवा कमेंट कराल तेवढं मला खूप आनंद वाटतं आणि तेवढी मला जास्त ताकद मिळते नवीन व्हिडिओ करण्याची। तर आपण आज पहिला जो केक आपल्या 1Kचा, ॲक्च्युली आपली खूप मोठी फॅमिली आपल्याला तयार करायची, पण सुरुवात आपण 1K पासून करतोय। तर आता पहिला केक कट करूया आई, आणि केक पहिला आई अप्पांच्या हाताने कट होईल। पकड पकड बाप्पा, थोडा पण Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. तिला पण दे। ओवी तिखट के का तिखट के? अरे का नाही ओवी नाटकी करते। अंशूने तर खाल्ला असा पटकन। तुम्हाला केक थोड़ा दे, थोड़ा कमी दे मला, थोडासा खा। हा करते। ओवी थोडुसा खा। तर केक कट झाला आपला आणि आपण सगळे आता जातोय बाहेर जेवायला। 1Kची आपली पार्टी आहे। घे ना आजी भरवते थोडा केक घे। केक वगैरे कटिंग करून झालं, आता आम्ही निघालो हॉटेलला जायला। तर बघूया माऊलीला नेतोय। ॲक्च्युली आता श्रावण चालू आहे, पण व्हेज खवण्यात मंगळवार आहे
सण काय बोलशील, कसं वाटलं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आपले? आता पोचलोय माऊली हॉटेल जवळ आणि आपल्या गाड्या आहेत 2. ही आपली स्पीड, याच्यावर मी पूर्ण शिकलो गाडी चालवायला. आणि आपलं रायनो सगळे उतरलेत. आपण गाडी लावून येऊया कुठेतरी. तर आम्ही आता आलोय आपल्या माऊली हॉटेलला जेवायला. इकडे बाबा आणि अप्पा बसले, तिकडे माई आहे, अंशू बाबू आहे इकडे. अंशू बाबू हाय. उभी आहे, आई आहे, मामी आहे तिकडे, आमू भावजी आणि स्नेहल. तर जेवणाची ऑर्डर दिली. ॲक्च्युली श्रावण चालू आहे आणि आज मंगळवार पण आहे, म्हणून सगळ्यांना व्हेज. तर बघूया, तुम्हाला बघायला मिळेल आता माऊलीचं स्पेशल व्हेज थाली. सुरुवातीलाच आपल्याला पापड आलेत व्हेज थालीमधले. शो पापड खातोय, शो पापड खातोय. पापड खाव. बड्डे काय जाऊ द्या. कुणाचा आहे, कुणाचा बड्डे आहे? कोणाचा आहे? मला बरं, मला बरं, आम्हाला बरं, आम्हाला बरं. मंडळी आपले फायनली सगळ्यांच्या थाली आले. तर तुम्हाला दाखवतो व्हेज थालीमध्ये काय काय आहे. मी भाकरी घेतली, पापड आहे, सोलकढी आहे, स्वीट्समध्ये गुलाबजामुन आहे आणि हा बुंदी रायता आहे, त्यानंतर पनीरची भाजी आहे, सोयाबीनची भाजी आहे माझ्याकडे पण सेम आहे, फक्त मसूरची आमटी आहे, डाळ आहे आणि स्नेहलचा फेवरेट घेतलं आहे पिठलं भाकरं. नंतर भावाजींनी पण सेम भाकरी घेतली. फक्त आमुनी चपाती. सगळ्यांना व्हेज थाली आहे, फक्त भाकरी आपण पाहिजे ते घेऊ शकतो. आणि आमुनी घेतली इथे चपाती. नंतर आई इकडे बसल्यात, आईनी पण सगळ्यांनी भाकरी घेतली. अंशू तू काय घेतलंस? पापड. पप्पा आणि बाबा इकडे बसले. बाबांनी पण भाकरी घेतली तांदळाची आणि पप्पांनी ज्वारीची भाकरी ना. तर या सगळ्यांनी जेवायला. कसं लागतं पप्पा? मग असे टेस्ट. तर माऊलीला आम्ही 2 वेळा येऊन गेलोय आणि आता पूर्ण फॅमिलीला घेऊन आलाय. कशी आहे टेस्ट आई? अंशू टेस्ट आवडली का तुला? कशी आहे भाकरी छान आहे. हे कुठे आणि तो दीदी पिठल्याची थाली मी पिठलं. कसे भावाचे आमू टेस्ट? टेस्ट छान आहे, मस्त आहे. श्रावण असल्यामुळे सगळे व्हेज खातात. स्मेल केलास टेस्ट? नाही, तू करत कर कर. चपाती भेटेल. तर मी आता ट्राय करतोय. मी भाकरी सांगितले, त्याच्यामध्ये राईस पण येईल, पण आता पूर्ण ताट भरलेलं असल्यामुळे राईस नाही ते आणलं. राईस नंतर तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता, भाकरी अनलिमिटेड घेऊ शकता. त्याच्या स्वीट्समध्ये गुलाबजाम सिंगलच मिळेल ना? हां, गुलाबजाम सिंगल मिळतं. बाकीच्या गोष्टी भाजी बिजी तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता. पहिला ट्राय करून विचार करतोय. पहिला पनीर ट्राय करतोय. टेस्ट चांगले असते आणि इथे लिहिले पण तिथे सोडा वगैरे अशा गोष्टी यूज नाही होत, त्याच्यामुळे तुम्ही अनलिमिटेड तिथे खाऊ शकता. पण टेस्ट पण मस्त असते. आता सोयाबीनची भाजी टेस्ट करतोय. मस्त एकदम घरगुती जेवण आपण म्हणजे घरी खातो तसंच फ्रेश एकदम मस्त क्लीन थाली मिळते आपल्याला. तर या जेवायला. स्नेहलची फेवरेट पिठलं भाकरी ट्राय करते. कशी असते आजची पिठली भाकरी? छान. स्नेहला पिठलं भाकरी आवडले आणि पूर्ण फॅमिली आपली बसले ते जेवायला. आता भाऊजी नाहीत, भाऊजींना काम असल्यामुळे भाऊजी नाही येत आज. तर या जेवायला. हा ठेचा पण एकदम झणझणीत आहे एकदम. आणि पनीरची भाजी मला जाम आवडली. सोयाबीनची भाजी आहे. तुला कोणती भाजी आवडली? मला पनीर. आम्हाला भाऊजींना पनीर. स्नेहलला पिठलं भाकरं, लिंबू आणि कांदा. लिंबू आणि कांदा. जिरा राईस पण छान जिरा राईस आलाय. राईस पण आपण अनलिमिटेड घेऊ शकतो. आणि कसं आहे जेवण? हां. आणि इकडे पप्पा आणि बाबा जेवतात.
बघा बघतो तुम्ही काय काय खाताय. तर मी आता सोलकढी ट्राय करतोय. सोलकढी पण मस्त आहे. मला पप्पाने दिली. कशी आहे? पप्पाने पण मला काय काय मी पप्पांना पिठलं द्यायला गेली. पप्पाने मला सोलकढी, दही रायता, गुलाबजाम सगळं मला दिलं. आणि आता राईस आलाय. राईस पण अनलिमिटेड आहे. सगळ्यांना टेस्ट कोई दीदी काय पाहिजे? बऱ्यापैकी. हा मग आणि शुभला पण जाम आवडलंय. राईस म्हणजे आपला गावठी भात आहे मस्त एकदम. ओवी आवडलं का तुला? थोडं ताट भरलेला होता. थोडं थोडं खाली होत चाललंय. आणि पिठलं आलंय स्नॅलचा परत. जेवण झालंय. आता आम्ही गुलाबजाम खातोय. काय गुलाबजाम कसं आहे? पण आता गुलाबजाम खातो. मस्त आहे. सगळं काय भारी होतं डिश. तर जेवून निघालो आहे मी आता इथून. आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा लाईट नव्हती. त्याच्यामुळे हा तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवता नाही आला मला. एंट्री आहे माऊली हॉटेलची आयुर्लीमधल्या. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा मस्त बैलजोडी आहे सजवलेली सुंदर एकदम. आणि माऊली होममेड फूड सन 1999 पासून अस्सल महाराष्ट्रीयन घरगुती चव. स्पेशलिटी व्हेज थाली. ॲक्च्युली तर तुम्हाला थालीमध्ये स्पेशल हॉटेल आहे हा. तर निघतो आता घरी जायला. बघा सगळे जेवून निघालेत. मस्त पोटभर जेवण झालं सगळ्यांचं. जेवून निघालो आम्ही आता. पहिला माई आणि भाऊजींना सोडून मग आम्ही गाडी चढवणार आहे. तर जेवण वगैरे आलो आणि आता आम्ही गाडी चालवते. आई पप्पा स्नेहल तिघेजण मागे बसले. आणि स्नेहलच्या पाठोपाठ आम्ही पण गाडी चालवायला शिकले. जसं तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बोललं असेल की दोघी माझा 2 आधारस्तंभ आहेत साईडचे. आणि ते दोघी पण आता गाडी चालवायला शिकलेत. तर आम्ही पण आता बऱ्यापैकी गाडी चालवते. दोघी पण इथं ऑफिसमधून वेळ काढून घरातलं सगळं काम करून गाडी म्हणजे चालवत आहेत. आपण कसं पहिलं आपल्याला सवय आहे बाईक वगैरे चालवायची. त्याच्यामुळे आपल्याला एवढं वाटत नाही. पण सगळं घर सांभाळून वगैरे गाडी शिकायला त्यांना वेळ काढून आणि एवढा कॉन्फिडन्स आहे की गाडी त्यांनी बऱ्यापैकी चालवत आहेत ते. सरळ ठेवा. आई पप्पा कशी चालवते अमू गाडी सांगा. कशी चालवते अमू गाडी? मस्त एक नंबर. एक नंबर रोज चालू आहे. रोज मस्त लगेच सरळ कर पटपट फिरव स्टेरिंग. शिकायला जातात तेव्हाच चालवतात. जाऊ दे सरळ कर. ब्रेक सेटर चालू आपल्याला समजतं गाडी कुठे चालली. थोडी लेफ्ट साईडला घे. बघा आम्ही कशी गाडी चालवते. शिकले आम्ही पण गाडी आता मस्त एकदम. रात्रीचे 11:30 वाजलेत. आता आमूचा टर्न झालाय. आता स्नेहल गाडी चालवते. दोघी जणी आयोपाना फिरवतात गाडीमध्ये. आता आमूचा टर्न झालाय बघा. आमू आता मागे बसते आणि आयोपा आहेत आणि स्नेहल रेडी. चला आता कुठे जाऊन सरळ की ससात होईल. हां लेफ्ट मार. सांग
रात्रीचे 11:30 वाजले, जवळजवळ 11 पावणे 12 वाजायला बोलाले. आवडलेली त्याला पापडच पाहिजे होती. खाली आल्यावर त्या फ्रीज मध्ये काय तो हे. तर मंडळी रात्रीचे 12 वाजलेत आणि आता मी इथे आपला व्हिडिओ एंड करतोय. खूप धमाल आली या व्हिडिओमध्ये. आई बाप्पांना आम्हाने स्नेलने गाडीमध्ये फिरवलं आणि ह्या आपल्या 2 गाड्या रात्रीचे 12 वाजता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय करा सगळ्यांनी. बाय बाय, गुड नाईट. आई बाप्पांना झोप आले. गुड नाईट.